पूर नियंत्रण प्रकल्पाचा 592 कोटींचा डीपीआर तयार करताना प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलं नसल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरलं। या प्रकल्पाचे सादरीकरण सुरू असताना सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नसल्याचा आरोप करत विरोधी काँग्रेसच्या नगरसेवकांनी राजदंड पळवला। त्यामुळे महासभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार गदारोळ झाला। त्यामुळे महापौरांना सभा गुंडाळण्याची नामुष्की पत्करावी लागली। महापालिकेची तहकूब महासभा महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली। या सभेत महाराष्ट्र प्रतिसादात्मक विकास कार्यक्रम प्रकल्प अंतर्गत पूर नियंत्रणासाठी आलेला 592 कोटींच्या विषयाला अवलोकनीय मान्यता देण्यावरून महासभा वादळी ठरली। काँग्रेसच्या नगरसेविका बिल्किस बुद्रुक यांनी प्रकल्पाची माहिती नगरसेवकांना दिली गेली नाही, त्यामुळे नगरसेवकांना याबाबतची संपूर्ण माहिती द्यावी तोपर्यंत सभा तहकूब करण्याची मागणी केली। काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी याबाबत निवेदन देखील महापौरांना दिलं। मात्र महापौरांनी या प्रकल्पासंदर्भात शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांना सविस्तर खुला करण्याबाबत सूचना दिल्या। पूर नियंत्रण प्रकल्पाच्या आराखड्याचे सादरीकरण सुरू असताना काँग्रेसने राजदंड पळवला। माजी विरोधी पक्षनेते संजय मेंढे यांनी मिरजमधील कामांचा डीपीआरमध्ये समावेश केला नसल्याची नाराजी व्यक्त करत सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला। यावर माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी संतप्त झाले। ते म्हणाले, विरोधी पक्षनेते असताना डीपीआर तयार होत होता त्यावेळी झोपला होता काय? आता निधी मंजूर झाल्यावर विरोध कशाला करता, असा सवाल केल्याने संजय मेंढे देखील संतप्त झाले। त्यामुळे सूर्यवंशी आणि मेंढे यांच्यात चांगलीच जुंपली। खूप ठेवलेल्या महासभेच्या सुरुवात झाल्यास पहिलाच विषय अजेंड्यावरचा होता की MRDP आणि जागतिक बँकेकडून मिळालेल्या 611 कोटी संदर्भातील अवलोकने आलेल्या विषयपत्रावर आज चर्चा होणे गरजेचं होतं। त्या पद्धतीनं 11:30 पासून त्याच विषयावर 3:30 पर्यंत चर्चा चालू होती। विविध विषयांवर विविध सगळ्या नगरसेवकांनी आमच्या त्याच्यातील त्रुटी, काही गोष्टी त्या चुकीच्या झालेल्या असतील किंवा काही जणांचं मत होतं की झालेलं चांगला, या सगळ्या गोष्टींचा वक्फ चालू होता। प्रेझेंटेशन सुद्धा प्रायमो कंपनी देण्यासाठी आज महासभा आम्ही एक अर्धा तास तहकूब केली होती। तर सर्व सभा चांगल्या पद्धतीनं चालू असताना विरोधी पक्षनेते आणि त्यांच्या सगळ्या नगरसेवकांनी हे आम्हाला मान्य नाही आणि हे त्यातल्या त्रुटींवर तुम्ही बोलतच नाही, पैसे जाणार काहीतरी कविता म्हणून दाखवली आणि राजदंड उचलून नेल्यामुळं आमच्या सर्व सदस्यांनी सभा पूर्ण आमच्या महायुतीच्या सर्व सदस्यांनी एकमतानं सगळे विषय अजेंड्यावरचे मंजूर केलेले आहेत। MRDPत सुद्धा काही चुका असतील त्या 100% आम्ही दुरुस्त करायची आमची मानसिकता आहे आणि हा प्रोजेक्ट होणार। 611 कोटी पहिल्यांदाच आपल्या सांगली शहरात मोठ्या प्रमाणात एवढा मोठा निधी येत आहे। त्यात सांगली शहरातील नाले, काही भागातील गटरी आणि कुपवाडातील काही नाले, मिरजेतील काही नाले असे मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट आहे। काही प्रमाणात काम यातलं थोडंफार राहिलंय घ्यायचं, ते दुसऱ्या टप्प्यात येणारच आहे। पण आजचा गोंधळ पाहता आम्हाला हे काम करायचं आहे आणि हे सगळे विषय मंजूर झालेले आहे। मुळातच हा विषय अवलोकनी आला होता आमच्या महासभेकडं की जी टेंडर प्रोसेस, ज्या मान्यता, ज्या मंजुऱ्या झालेल्या आहेत त्या नवीन सदस्यांना सगळ्या कळाव्या, एवढाच विषय होता। यात ना मंजुरीचा ना रद्द करायचा काही विषय होता। पण असा गोंधळ झाल्यामुळं आम्ही सर्वांनी एकमतानं विषय मंजूर करून आम्ही सर्वजण सभा सोडलेली आहे। महापालिकेमध्ये मागील 19/5/2024 तारखेची महासभा स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शनमुळे तहकूब करण्यात आली होती। ही सभा आज घेण्यात आली। ह्या सभेमध्ये बरेच विषय अजेंड्यावर होते। काही विषय जागतिक बँकेच्या निधी संदर्भातले विषय होते। ह्या विषयावर चर्चा होत असताना आमच्या काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांचं म्हणणं असं होतं की बाबा चर्चा होत आहे तर सिरियसली कुठं तर चर्चा झाली पाहिजे, प्रत्येक विषयावर चर्चा झाली पाहिजे। प्रशासनाच्या काळामध्ये केलेला डीपीआर आहे, तर हा डीपीआर अनेकदा जनतेसमोर आणून सगळ्या नगरसेवकांना विश्वासात घेऊन अनेकदा विषय हा अजेंड्यावर घ्यावा आणि मग हा विषय मंजूर करावा, अशी काँग्रेस पक्षाची मागणी होती। तर एका बाजूला सिरियस चर्चा होत असताना दुसऱ्या बाजूला भाजपचे सर्व नगरसेवक चेष्टा करताना दिसत होते। त्यामध्ये महापौर वगैरे उपमहापौर सगळे चेष्टा करत होते। तर ही चेष्टा कुठं तर थांबावी, कुठं तर सभागृहाचा अपमान होत होता, हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही राजदंड घेऊन आम्ही आमच्या दालनामध्ये आलो आहे। तर आणि दुसरी बाब सांगायची झाली तर डायसवरनं खाली उतरून उपमहापौरांनी पण सांगितलं हा विषय गांभीर्य आहे, गांभीर्याने घेणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या महासभेवर अजेंड्यावर विषय घेऊन हा परत विचारासाठी विषय समोर आणावा, अशी उपमहापौरांची पण मागणी होती।
तर ह्याला कुठेतरी दुर्लक्ष ठेवून दाबून आणि रेटून नेण्याचा प्रयत्न या सत्ताधाऱ्यांचा होता, तो आज या ठिकाणी आम्ही हाणून पाडला आहे. पण बाकीचे विषय ते मंजूर केले म्हणून सांगितले, अवलोकन म्हणून आलेले विषय तेवढा राजदंड ज्यावेळी सभागृहामध्ये नसेल किंवा डायसवर नसेल तर कुठले सुद्धा महापौरांनी दिलेले आदेश किंवा रोलिंग हे मान्य केले जात नाहीत. आणि राजदंड डायसवर असणं आवश्यक आहे. आणि दुसरा विषय, कुठल्याही प्रकारचं डायसवर बसले त्यावेळी कुठले सुद्धा विषय मंजुरीचे रोलिंग महापौरांनी दिले नाही, त्यामुळे आत्ताचे विषय मंजूर होऊ शकत नाहीत. तर याला कायदेशीर बाब आहे. आणि जर का रेटून त्यांनी जर का ठराव लिहायचा प्रयत्न केला तर आम्ही सर्वजण कोर्टामध्ये जाऊ आणि यांना उत्तर देऊ.